धुले जिले के गणेशपुर गांव में गहरे कुएं में ट्रैक्टर गिरने से 2 मासूम बच्चियों की मौत हो गई है। दरअसल धुले की साकरी तहसील के गणेशपुर गांव में प्याज भरने के लिए लाया गया ट्रैक्टर अचानक 60 से 70 फीट गहरे कुएं में गिर गया, जिससे ट्रैक्टर पर बैठी 2 बच्चियों की मौके पर ही मौत हो गई। सूचना मिलते ही आसपास के गांव के लोग मौके पर पहुंचे और पानी से भरे कुएं में 25 घंटे तक लगातार रेस्क्यू चलाया। ग्रामीणों ने अपनी जान जोखिम में डालकर बच्चियों को निकालने का प्रयास किया। इस दौरान शिवसेना जिला अध्यक्ष, तहसीलदार, पुलिस अधिकारी और अन्य टीमें मौके पर मौजूद रही। वहीं ग्रामीणों ने प्रशासन पर देरी और लापरवाही का आरोप लगाया। करीब 25 घंटे के बाद ग्रामीणों ने एक बच्ची का शव बाहर निकाला। घटना के बाद पूरे क्षेत्र में शोक और आक्रोश का माहौल है। गणेशपूर येथे काल जी काही दुर्दैवी घटना घडली, ट्रॅक्टर शेतावर जे उभं होतं त्याच्यामध्ये ह्या 3 मुलं होते, तर ते 3 मुलांपैकी एकाला वाचवलं आणि 2 जे आहेत ती विहिरी ट्रॅक्टरसह गेल्यामुळे ही अतिशय हृदय पिळून टाकणारी अशी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे। याच्यामध्ये सगळ्या या परिसरातील गावातील नागरिकांनी काल देखील त्या विहिरीमध्ये प्रयत्न केला ते शोधण्याचा। त्याच्यातनं एक मुलं हाताला लागली, परंतु एक अजून मिळून येत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर महोदयांशी बोललो, तहसीलदार महोदयांशी बोलून NDRFची जी टीम आहे ती देखील मागणी केलेली आहे, ती देखील या ठिकाणी लवकरच येईल अशी अपेक्षा आहे, कारण ते निघालेत असंही सांगितलं। परंतु ही अशी दुर्दैवी घटना पुन्हा कुठे घडू नये आणि त्या संदर्भात सगळे गावातील सर्व नागरिक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। या गणेशपूरच्या शिवारामध्ये या विहिरीमध्ये काल शेजारच्या शेडमधून कांद्याची ट्रॅक्टरमध्ये भरती करताना 3 मुली ट्रॅक्टरवर होत्या। त्या ट्रॅक्टर विहिरीमध्ये गेल्यामुळं त्या ट्रॅक्टरसह पाण्यामध्ये गेल्या, परंतु एक मुलीला लागलीच इथल्या त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी, त्यांच्या सोबतच्या लोकांनी एका मुलीला लगेच त्याच्यात बाहेर काढलं होतं। त्याच्यापैकी 2 मुली ह्या शेवटीपर्यंत आतमध्ये होत्या। तर काल रात्री अथक प्रयत्नांनी, काल रात्रीच्या प्रयत्नांनी ट्रॅक्टर ट्रॉलीसह क्रेन लावून या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं। त्याच्यानंतर एक मुलगी सुद्धा रितिका, हिला सुद्धा आम्ही काल रात्री रेस्क्यूमध्ये बाहेर काढलो होतो।